मित्राचे किडे एवढे वळवळ करीत होते, म्हटलं चला यासाठी काहीतरी आपण परमनंट सोल्युशन करू. सर्वात पहिले तर भावांना सर्वांना जय श्रीराम. झगामगा तयार होऊन सकाळी आपण निघालो होतो बाहेर जायसाठी. बाहेर कुठे जायचं ते पण सांगतो, पण पहिले म्हटलं पेट्रोल टाकून घेऊ. आलो, गाडीची टाकी खळखळ फुल करून घेतली. तिथनं आलो हरिओमच्या रूमवर. म्हटलं चल तुला फिरवायला नेतो आज कुठतरी. तो म्हणे की कुठं जायचं. म्हटलं चल आपल्याला घरी जायचं आज. त्याला घेतलं, गाडी काढली, सुई करत आलो आम्ही मोताळा. आणि मोताळ्यामध्ये आलो नाही तर पहिले गाडीची हवा चेक करून घेतली. एक टाइमला आपण कसं पण राहिलं चलते, पण गाडी चांगली राहिली पाहिजे. मोताळ्यामध्ये मस्त फर्स्ट क्लास चाय वगैरे पिली. आणि काका पाहणं डोली चाय पेक्षा भारी चाय वरून उतरत आहे म्हटलं. काकांचे स्टाईल पण आम्ही 2-2 कप चाय घेतलं एकच्या जागी. मग काय चाय वगैरे पिऊन झालं, आम्ही झापूक झुपूक करत घाटातून एकूण तिकून घुमत जातच होतो. तर आम्हाला दिसला आरसा. जसा आम्हाला आरसा दिसला आम्ही तसंच त्याचा व्हिडिओ काढायला. मग काय पहिला व्हिडिओ चांगला नाही आला तर मग डबल काढले. मग काय बुलढाण्यामध्ये आलो. बुलढाण्यात आपल्याला काही कामच नव्हतं बरं. मग असंच बुलढाणा सोडून गेलो, आम्ही गेलो पुढे. मग आम्ही आलो चिखलीमध्ये. मग काय चिखलीमध्ये पहिले नाश्ता वगैरे करून घेतलं. डबल आम्हाला चिखलीमध्ये काहीच काम नव्हतं. मग आम्ही चिखलीच्या बाहेर गेलो, डबल गेलो पुढे आलो साखरखेड्यामध्ये. मग काय साखरखेड्यामध्ये येऊन आम्ही पहिले गेलो औषध घ्यायला, कारण की आपल्याला घरी जाऊन करायची होती फवारणी. आणि घरच्यांनी पहिले सांगून दिलं होतं की किडे लय झाले आणि पराठी पण लय खराब झालेली आहे. म्हटलं 1-2 औषध न काही होणारच नाही. मग एकसारखंच लय मोठा कॉम्बो घेऊन टाकला. मग औषध वगैरे घेऊन आम्ही निघालो घरी जायसाठी. घरी पोहोचलो पण नव्हतं तर मित्राचा फोन आला की माझी गाडी बंद पडली, आपल्याला काय गाडी टोचन करून न्यावं लागते म्हटलं. मग काय गेलो, त्याची गाडी टोचन वगैरे करून नेलं. मित्राचा डॉक्टर, तर डॉक्टरचा दवाखाना आणि गाडीचा दवाखाना जवळजवळच होता. म्हटलं दोघाला तिथे उतरून दिलं आणि गाडी लिहून आम्ही निघालो घरी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक फॉलो नक्की करून जा बरं. आणि नाही आवडला असेल तर तुमचा मोबाईलच खराब आहे, ते फेकून द्या. मग चला बाय बाय.